तेव्हा मात करीत पुढे जायचंच असतं हो. अडथळे येणारच नाहीत. सुखाची वाट कधीच नसते. इथेनॉल प्रकल्प आपण उभा केला, ते इरादापत्र राज्य सरकारच्या वतीनं तटवण्यात आलं होतं. उपमुख्यमंत्री झाले होते, त्यांनी करून दिलं मला. म्हणजे अनंत अडचणीच्या काळामध्ये हिमालयासारखे माझे कार्यकर्ते माझ्यासाठी. आज आपण प्रवेश करताय गेले विधानसभेनंतर अवधा कमी कालावधी असताना आपला निर्णय घ्यावा लागतोय. नेमकी काय कंडिशन होती, कशामुळे हा निर्णय घ्यावा लागला? नाही, माझे सगळे कार्यकर्ते हे राष्ट्रवादीमध्ये आहेत. आता कार्यकर्ते राष्ट्रवादी आणि मी बाजूला, असं होत नाही. 40 वर्ष ज्या कार्यकर्त्यांनी मला ताकद दिली, शक्ती दिली, माझं सगळ्या नेतृत्वाचं संवर्धन केलं, माझ्या अनंत अडचणीच्या काळामध्ये हिमालयासारखे माझे कार्यकर्ते माझ्यासाठी. अनेक लढाया मी केल्या, अनेक संकट राजकारणातली माझ्यावर आली. त्या सगळ्या संकट समयी कार्यकर्त्यांनी मला बळ दिलं. आता त्या कार्यकर्त्यांच्या इच्छेखातर, त्यांच्या सगळ्या भावना लक्षात घेऊन हा निर्णय मी घेतला. त्यात काय पद मिळणार आहे असलं काय हेतून मी गेलेलो नाही. येत्या काही दिवसात आपण आपले किरकोळ काही वाद असतील ते मिटवून घ्या, पक्षांकडनं जबाबदारी मिळणार आहे असं सुतवाच्या अजितदादांनी केलाय. कसं बघता याकडे? नाही, मला माहिती नाही काय ते जबाबदारी टाकणार आहेत. आता सगळ्याच नेतृत्वाला, सगळ्याच पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला वाटतंय की आपापल्या पक्षामध्ये, पार्टीमध्ये गट तट राहू नये, सामंजस्यानं पुढे कार्यकर्त्यांनी एकत्र राहू असं वाटणं हे साहजिक आहे. हे वाटले त्यांना, त्यासाठी त्यांनी भावना व्यक्त केल्या. त्या सगळ्या पक्षवाढीच्या दृष्टीनं आणि नेतृत्व म्हणून त्या शिरसावंदी आहेत, चांगल्या गोष्टी आहेत. यावर आपण पुढे एक पाऊल काय टाकणार आहात? काय आता ते सांगतील तसं बघू. आपण पक्षाचे आदेश मानून काम करणारा मी कार्यकर्ता आहे. आता काय हाय माहिती नाही. आता काय जे पुढे भविष्यात काय आहे ते अजून मला माहित नाही, तर मी त्यावर काय भाष्य करणं बरोबर. अवघ्या काही दिवसावर निवडणुका आलेल्या आहेत आणि आपला पक्ष प्रवेश होतोय. अजितदादांनी काय आश्वासन दिले किंवा आपण काही शब्द टाकलेला आहे का? मी काहीही मागणी केलेली नाही आणि त्यांनी काहीही आश्वासन दिलेलं नाही. आजच्या इथेनॉलच्या प्रकल्पाच्या संदर्भानं अजितदादांनी बोलताना सांगितले की जे काय असतील ते तुमचे त्या प्रस्ताव मी सह्या करायला तयार आहे. अडथळे आता यापुढे येणार नाहीत. या अगोदर अडथळे काय होते का किंवा जाणीवपूर्वक कोणी आणले होते का? आणले होते बऱ्याच वेळेला. त्यांनी सांगितले की MSCB ची लाईट निर्माण झाल्यावर वीज वहनाला जे टॉवर लाईन उभारली, त्यात खूप अडचणी होत्या. त्याच्यामध्ये बऱ्याच कालावधी गेल्या. त्याच्यानंतर इथेनॉल प्रकल्प आपण उभा केला, ते इरादापत्र राज्य सरकारच्या वतीनं तटवण्यात आलं होतं. खूप महिने त्याला गेले, वर्षभराचा कालखंड गेला. दादा उपमुख्यमंत्री झाले होते, त्यांनी करून दिलं मला. म्हणजे हे जाणीवपूर्वक केलं गेलं होतं. आता होतोच की, जग जाहीर होत. आपल्याला विश्वास आहे का यापुढे सगळं सुव्यवस्थित होईल आणि या अडचणी आता राजकारण आहे. राजकारण म्हणजे काय, पंढरपूरला जाणारी पांडुरंगाची भक्ती करत श्रीराम हरी रामकृष्ण हरी म्हणत जायचं नाही, टाळ चिपऱ्या वाजवी. अडथळे येणार, वाटकाट्या कुठेची असते, अडी अडचणीची असते. अडचणी येतात म्हणून कधी आपण गर्भगळीत व्हायचं नाही. तेव्हा मात करीत पुढे जायचंच असतं हो. अडथळे येणारच नाहीत. सुखाची वाट कधीच नसते. राजकारणात हे थोडे संघर्ष, अडचणी येतात. त्या येणाऱ्या अडचणीवर मात करून पुढे जायचं असतंय या कार्यकर्त्यांच्या बळावर. हो की नाही?